पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. शिवसेना शिवलहू सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. बँड पथकातील कलाकारांना लोककलावंताचा दर्जा देण्यासह इतर मागण्या. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये पारंपरिक बँड पथकाचा वापर केला जात होता, मात्र विविध कारणांमुळे अलीकडच्या काळामध्ये याचा वापर कमी झाल्याने या बँड पथकातील संपूर्ण कलावंतांवर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बँड पथकातील कलाकारांना लोककलावंताचा दर्जा देण्यात यावा, त्यांना शासकीय मानधन देण्यात यावे, बँड पथकाला पुनर्जीवित करण्यासाठी 10 लाख रुपयांचे शासकीय अनुदान देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेना शिवलहू सेनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 23 मार्चला धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. कलाकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या धरणे आंदोलनाद्वारा मातंग समाजातील बँड कलाकारांना लोक कलावंताचा दर्जा मिळून त्यांना शासकीय मानधन सुरू व्हावे. त्याच्यानंतर जे बँड पथकातील समूह आहे, संच आहे, यांना पुनर्जीवित करण्यासाठी किमान 10 लाख रुपये अनुदान मिळावं. यानंतर मातंग समाजातील बँड कलाकारांच्या व्यतिरिक्त डफळे वादक आहे, हलगी वादक आहे, या लोकांना सुद्धा न्याय मिळावा. यानंतर बँड कलाकारांच्या मुलांना प्रशिक्षण केंद्र म्हणून पोलीस भरती सारख्या ठिकाणी यांना प्राधान्य मिळावं, यासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन व्हावं शासनाकडे. आणि आणखी एक विषय असा आहे प्रामुख्यानं की बँडच्या गाड्या ह्या पकडल्या जातात, RTO आणि पोलीस प्रशासनाकडनं अडवणूक केल्या जाते. तर या गाड्या मोडिफाय केलेल्या आहे, परंतु मोडिफाय का करण्यात आल्या? कारण DJ सारखा जो वाद्याचा समूह आहे, प्रवाह आहे, तो समोर आल्यामुळे आणि व्यवसायामध्ये टिकणे हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे RTO आणि पोलीस प्रशासनाकडनं याकडे गाड्यांची अडवणूक करू नये आणि शासनाने याच्यावरती प्रामुख्यानं लक्ष देऊन उपाययोजना करावी.